अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. गुरुपौर्णिमेला घरच्या घरी गुरुपद कसे घ्यावे? खूप साधी सोपी पद्धत आहे. गुरुपद घेताना कोणता मंत्र बोलावा? आपण गुरुपौर्णिमेला प्रत्येक स्वामी भक्त किंवा तुमचे पहिलेही गुरु असतील तरीही तुम्ही गुरुपद घेऊ शकता. स्वामी महाराजांना गुरु बनवू शकता, दत्त महाराजांना गुरु बनवू शकता. आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण गुरु असेल तेव्हाच आपलं जीवन हे सार्थक आहे. आपल्या जीवनामध्ये योग्य तो मार्गदर्शन देणारे आपले गुरु आपल्यासोबत असतील, आपल्या आयुष्यामध्ये आपले गुरु असतील तर जीवनामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी घडत नाहीत व जीवन हे सार्थक होतं. यासाठी प्रत्येकानं या गुरुपौर्णिमेला गुरुपद नक्की घ्यावे. स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना गुरु नक्की बनवायचं आहे. गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरूंची सेवा करतो. प्रत्येकाने आपल्या गुरूंचा मान सन्मान करायचा आहे. गुरूंची जे काही होणार आहे ती सेवा नक्की करा. प्रत्येकाला धावपळ आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कष्ट मेहनत आहे, तरीही आपण वेळात वेळ काढून खूप साध्या सोप्या अगदी 15 मिनटामध्ये गुरुपद घेऊ शकतो. गुरुपद घेतल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची नित्य सेवा करावीच लागेल का? किंवा आपण सेवा नाही केल्या, गुरुपद घेतले तर काय होईल हे माहितीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराज, दत्त महाराजांना प्रसन्न नक्की करून घ्या. गुरुपौर्णिमा हा दिवस सर्व भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी आपण घरच्या घरी गुरुपद नक्की घ्यावे. त्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा तुम्हाला बाहेरून जास्त काही साहित्य आणण्याचीही गरज नाही, तर घरामध्ये प्रत्येकाने साध्या सोप्या पद्धतीमध्ये घेऊ शकता. अगदी तुम्ही मठामध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकता, पण मठामध्ये खूप गर्दी असते. तिथे शांत व्यवस्थित तुम्हाला बसून स्वामी महाराजांचे नामस्मरण किंवा काहीही करता येत नाही. त्यासाठी आपण घरच्या घरी गुरुपद घेऊ शकतो. त्यासाठी लागणार काय आहे तर तुम्हाला त्यासाठी एक नारळ, गुलाब, खडीसाखर एवढंच लागणार आहे, बाकी काहीही लागत नाही. तर त्या दिवशी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी घर स्वच्छ करायचं आहे. तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत. स्वामी महाराजांचा फोटो असेल, दत्त महाराजांचा असेल, मूर्ती, फोटो कोणताही असेल तरीही चालेल. आपल्याला मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल मूर्ती नाही तर फोटो चालेल का? तर शेवटी आपली श्रद्धा, भाव महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे स्वामी काय आहेत, दत्त महाराज काय आहेत, तुमच्याकडे हे पाहत नाही तर तुमच्या मनातील भाव, श्रद्धा पाहतात. यासाठी तुमच्याकडे हे नाही, माझ्याकडे त्या वस्तू नाहीत असे विचार नाहीत करायचे. आपल्याकडे जे आहे त्यातच आपण समाधानी राहायचं आहे किंवा आपल्या गुरूंना प्रसन्न करून घ्यायचं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्वामी भक्तांनी नामस्मरण नक्की करा. दत्त महाराजांचे करा. शक्य असेल त्या सेवा नक्की करा. एक दिवसीय संक्षिप्त गुरुचरित्र पारायणही तुम्ही करू शकता. स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे. स्वच्छ कपडे घाला. हळदीचं लेपन करा. तुम्हाला त्या दिवशी स्वामी महाराजांची पूजा, गंध, फुले, नैवेद्य ठेवायचा आहे. फोटोची पूजा करा. हातामध्ये किंवा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. ते अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे. किंवा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटोला तुम्ही स्पर्श करा. घरातील स्वच्छ पाणी, ते पाणी तुम्हाला घेता तेव्हा तुम्हाला हा मंत्र स्क्रीनवर दिला आहे, तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे व ते नारळ, खडीसाखर तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. स्वामी महाराजांचे नामस्मरण करा. 108 11 वेळा नामस्मरण करायचे आहे. हे मंत्र तुम्ही जेव्हा ते अभिषेक केलेलं पाणी आहे किंवा मूर्ती नाही तर तुम्ही फोटोला स्पर्श करून जे पाणी हातामध्ये घेता ते तुम्हाला मंत्र बोलून हे पाणी प्यायचं आहे. तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीमध्ये गुरुपद तुम्ही घेऊ शकता. जास्त काहीही करण्याची गरज नाही. घरामध्ये जे काही नैवेद्य बनवला आहे तो तुम्ही ठेवू शकता. काही बनवलं नसेल तर दूध, साखर किंवा साखर ठेवू शकता, गूळ ठेवू शकता. किंवा या दिवशी आपल्या गुरूंसाठी तुम्ही नैवेद्य बनवायचं आहे तर पुरणपोळी, वरण भात, घेवड्याची भाजी, भात, भजी असं तुम्ही नैवेद्य स्वामींच्या आवडीचा, दत्त महाराजांच्या आवडीचा बनवू शकता.
सर्व भक्तांनी ही सेवा नक्की करा. जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपल्या गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वांनी गुरुपद नक्की घ्यावे. पहिले गुरु आहेत तर दुसरे गुरु करावे का? नक्कीच करावे. कारण गुरु किती आहेत याला महत्त्व नाही तर आपल्या जीवनाचं सार्थक होतं. आपण आपल्या गुरूंची किती दृढ विश्वास ठेवून सेवा करतो हे महत्त्वाचं आहे. गुरुपद घेतल्यानंतर नित्यसेवा स्वामींच्या दररोज कराव्या का? वेळ असेल तर अवश्य करा, नसेल तर फक्त फोटोला अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करा, नामस्मरण करा. एवढी ही सेवा स्वामींना स्वीकार आहे. तुम्हाला शेवटी एकच महत्त्वाची गोष्ट सांगेन की देव हा भाव पाहतो. आपल्या ज्या काही दृढ विश्वास ठेवला आहे त्याचे महत्त्व खूप आहे. बाकी काहीही नाही की आपण स्वामींना काय नैवेद्य ठेवतो, किती सेवा करतो. छोटी मोठी कोणतीही सेवा करतो ते स्वामी नक्की स्वीकार करतात. त्या सेवेचे फळ नक्की देतात. तर गुरुपद या पौर्णिमेला प्रत्येक स्वामी भक्तांनी नक्की घ्या. खूप साधी सोपी पद्धत आहे. हा नारळ कुठे ठेवावा तर गुलाब नारळ तुम्ही गुलाब स्वामी महाराजांच्या फोटोजवळ ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी हा नारळ मठामध्ये किंवा तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे. पहा, आपण घरच्या घरीही खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये गुरुपद घेऊ शकतो. सर्व स्वामी भक्त, आता बरेच स्वामी भक्त वाढले आहेत, त्या सर्वांनी स्वामींना गुरु करून नक्की घ्या. कारण आपण नित्यसेवा तर दररोज करतो, नामस्मरण करतो, स्वामींवर दृढ विश्वास ठेवून सेवा करतो. तर आपण गुरुपद हे नक्की घ्यावे. स्वामी महाराजांना प्रसन्न नक्की करून घ्या. गुरुपौर्णिमेला आपण जमेल ती सेवा नक्की करा. अगदी तुमचे पारायण सुरू आहेत, नामस्मरण, कोणी तारक मंत्र सेवा करतं, कोणी श्रीपाद श्रीवल्लभ हे पारायण करतं, कोणी संक्षिप्त गुरुचरित्र 30 ते 40 मिनटं लागणारे हे सुद्धा पारायण नक्की करा. अगदी 40 ते 30 मिनटामध्ये हे पारायण होतं. पण संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ नक्की मिळतं. तर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्वामी भक्तांनी सेवा नक्की करा. स्वामी महाराजांना तुमची छोटीही सेवा असेल तर स्वामींपर्यंत नक्की पोहोचते. फक्त विश्वास महत्त्वाचा आहे. स्वामी आपला भाव, विश्वास पाहतात. शुद्ध आपण मनाने कोणतीही सेवा करतो त्या सेवेचे फळ नक्की मिळतं. त्यासाठी घरच्या घरी गुरुपद घेताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर या दिवशी घरामध्ये मांसाहार करायचा नाही. घर हे स्वच्छ ठेवायचं आहे. जे काही सात्विक आहार बनवला आहे त्याचा प्रसाद या दिवशी तुम्ही घ्यायला हवा. मन शुद्ध ठेवा. कोणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार ठेवू नका. घरामध्ये शांतता ठेवा. आपण जे काही सेवा करतो त्यामध्ये निगेटिव्हिटी आपल्यापासून दूर होत आहे, पॉझिटिव्हिटी येत आहे. इथपर्यंत तर आपण मन शांत ठेवायला हवं. इतरांच्या कल्याणाचा विचार नक्की करा. तर स्वामी महाराज शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या जीवनाचं कल्याण हे नेहमी करतात. ब्रह्मांड नायक आहेत. अशक्य गोष्टीही शक्य करतात. त्यासाठी सर्वांनी विश्वास नक्की ठेवायचा आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये गुरुपद कसे घ्यावे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.